मागील भागामध्ये आपण बघितलं, सौरभ शेरवानी घालून तिथेच बेडवर बसला. कुठे फसवलं राव यांनी मला. ती अंजू हात पकडला तरी लगेच ओळखेल, मग माझी काही खैर नाही, तो टेन्शनमध्ये येत स्वतःलाच म्हणाला. तितक्यात समीरनं दरवाजा वाजवला. सौरभ घाबरला, पण जायला तर हवंच होतं. तो उठणार तेच विंडोमधून रुद्रांश पुन्हा आला. आता पुढे. सौरभने आता गडबडून विचारलं, काय झालं? तू तर. मी नाही, तू जाणार आहेस त्याला भेटायला. रुद्रांश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. मी? सौरभने विचारलं. हो तू. तुला फक्त तिथं जाऊन बसायचे आणि त्या विकासला रुद्रांश बनून सारखं मेसेज करायचे माझ्या फोनवरून. रुद्रांश त्याचा मोबाईल काढत म्हणाला. जायला तयार आहे मी. अरे पण डाऊट आला त्याला तर. सौरभनं शंका मांडली. तो तिथं येणारच नाहीये, मी सांगतो तुला, आल्यावर जा. रुद्रांश त्याच्या हातात मोबाईल देत म्हणाला. सौरभ मग म्हणाला, ओके, शेरवानी आहे दुसरी. असं बोलून रुद्रांशनं तिथल्या कबर्डमधून दुसरी शेरवानी काढली. सौरभ मग तसाच शेरवानीमध्ये बाहेर पडला. आत्ता पण काहीही म्हणा, त्या विकासला उल्लू बनवण्यात खूप मजा आली मला. सौरभ हसत म्हणाला. रुद्रांशने हसून अंजूकडे बघितलं. ती त्याच्याकडे हसून बघत होती, पण नजरेतून कळून गेलं की मॅडम चिडलेले आहेत ते. पण विकास येणार नाही हे कसं कळलं तुला? समीरनं रुद्रांशला विचारलं. तसा तो म्हणाला, त्याला फक्त माझी वाट लावायची होती. त्याच्या माणसांना पकडलं होतं केटरिंगच्या स्टाफमध्ये. जेवणामध्ये पॉयझन मिसळणार होते ते. बाप रे, सगळं महिला मंडळ घाबरून सोबतच ओरडलं. रुद्रांश मग सगळी स्टोरी सांगत म्हणाला. हो, मला माहीत होतं तो काहीतरी गडबड नक्की करेल, म्हणूनच मी सगळा केटरिंगचा स्टाफच डिपार्टमेंटमधून उचलला होता. त्याला समजलं पण नाही ते. स्वतःला खूप हुशार समजत होता, पण माहीत नव्हतं त्याला तो कोणाशी पंगा घेतोय. मुकेशनी बरोबर त्या माणसांना पकडलं आणि मला सांगितलं. मला लगेच कळलं की प्लॅन ए नुसार विकास मला तिकडे बोलावून गुंतवून ठेवणार. जर नाही सक्सेसफुल झाला तर प्लॅन बी नुसार इकडे तुम्हाला हार्म करण्याचा प्लॅन होता त्याचा. म्हणून मी सौरभला पाठवलं तिकडे. सौरभने मेसेज करून त्याला गुंतवून ठेवलं आणि आमच्या हुशार लोकांनी त्याच वेळी त्याची लोकेशन ट्रेस करून त्याला पकडलं. आता मी जेव्हा त्याच्यासमोर जाईन ना, तेव्हा त्याचं तोंड बघण्यासारखं असेल. शेवटचं वाक्य रुद्रांश मोठ्या उत्साहात म्हणाला होता. हसण्यावारी नेऊ नकोस, देवाची कृपा म्हणून संकट टळलं, अहिल्याबाई हात जोडत म्हणाल्या. बाकीच्यांनीही हात जोडले. आपला रुद्रांश हुशारच तेवढा आहे म्हणून संकट टळलं, महादेवराव त्याची स्तुती करत म्हणाले. खरं आहे, रुद्र आहेच हुशार, पण त्याच्यामुळं संकट आपल्यावरचं टळलं, त्याच्यावरचं नाही, पूर्वी हसत म्हणाली. सगळ्यांनी तिच्या बोलण्याचा अर्थ समजला. रुद्रांशनं तिरकी नजर करून अंजूकडे बघितलं. ती लाजत हसली. ती दाखवत नसली तरी आतून ती चिडली असणार हे निश्चितच होतं आणि रुद्रांशला ते दिसतही होतं. बाकीचे तोंड दाबून रुद्रांशला हसत होते. जेवण केल्यावर सगळेजण कपडे बदलून झोपेची सोय केलेल्या ठिकाणी गेले. अंजूला सगळं काढून ठेवल्यावर एकदम हलकं वाटत होतं. ती पूर्वी आणि पियाच्या मध्ये झोपलेली होती. बाहेरच्या खोलीत रुद्रांश सौरभ शेजारी झोपलेला होता. त्याला अंजूला भेटायचं होतं. त्याने एकदा डोकावून सगळे झोपलेत की नाही ते पाहिलं, पण काही जण अजूनही गप्पा मारण्यात व्यस्त होते. तो काहीतरी विचार करून हळूच उठला. तो जाणार तेच सौरभनं विचारलं. ब्रो कुठे? रुद्रांशने वैतागून पाहिलं त्याच्याकडे. टॉयलेटला. येतोस? त्यानं थोडंसं चिडून विचारलं. नाही नाही, जा तू, सौरभ गालामध्ये हसतच म्हणाला. रुद्रांश महिला वर्ग झोपलेल्या ठिकाणी आला. त्यानं अंजूला मेसेज केला. तिनं आजूबाजूला बघितलं तसा रुद्रांश तिला एका ठिकाणी भिंतीमागे लपलेला दिसला. तो इशारा करून बाहेर ये म्हणाला. ती मान हलवत नाही म्हणाली. तो पुन्हा बोलणार तेच कोणीतरी त्याचा कान पकडला. रुद्रांशने आ करत मागे बघितलं तर कमलाबाई होत्या. इथे काय करतोयस? त्यांनी विचारलं. काकू, ते पाणी पाहिजे होतं, तो कसा तरी कान सोडवून म्हणाला. अरे मग किचन इकडे आहे, तिकडे नाही, त्या कमरेवर हात ठेवत म्हणाल्या. हो जातो, रुद्रांश कसं तरी हसत म्हणाला आणि किचनकडे गेला. इकडे सगळ्याजणी मोठ्यानं हसत होत्या. आज त्याला झोप येईल असं वाटत नाहीये, पूर्वी अंजूकडे बघत म्हणाली. तुला येईल ना? पियानं अंजूला विचारलं. अंजूने तिच्या हातावर मारलं आणि लाजतच चेहऱ्यावर पांघरून घेतलं. बिचारा रुद्रांश पुन्हा सौरभ शेजारी येऊन झोपला. टॉयलेटलाच गेला होतास ना ब्रो? सौरभने त्याला हसतच विचारलं.
रुद्राजने चिडून बघितलं त्याच्याकडे. आतून हसण्याचा आवाज आला रे, म्हणून विचारलं त्यानं. समीर पण चिडवत म्हणाला आणि हसू लागला. झोपा, लवकर उठायचे सकाळी, महादेवरावांनी आवाज दिला. रुद्रांश लगेच खाली झोपला. समीर आणि सौरभ तोंडावर पांघरून घेऊन खी खी करत होते. रुद्रांश झोपेतच दोघांच्याही पोटात एक एक लावून दिली, तरी त्यांचं खी खी काही कमी होत नव्हतं. शेवटी रुद्रांशने पण हसून दिलं आणि तोंडावर पांघरून घेतलं. दोन्ही नवविवाहित थकलेले जीव दिवसभरातले गोड क्षण आठवत आठवत तोंडावर एक मोठी गोड लाजरी स्माईल ठेवूनच झोपेच्या अधीन होऊन गेले. तिथेच आपल्या इतर जोड्या आजच्या प्रत्येक फंक्शनमध्ये स्वतःला इमॅजिन करत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर सगळेजण फ्रेश होऊन चहा वगैरे घेत गप्पा मारत बसलेले होते. आता वेळ होती नवरा नवरीच्या न्हाणवऱ्याची. बाहेर 2 पाट मांडून त्याभोवती 5 कलश ठेवून दोऱ्यांनी बांधलेले होते. दोघांनाही पाटावर बसवलं गेलं. समोरच्या पाण्यानं भरलेल्या बादल्या बघून अंजूने रुद्रांशकडे पाहिलं. त्यानं भुवई उडवतच काय विचारलं. तिने बादल्यांकडे इशारा केला. तो तिच्या जवळ जात हळूच म्हणाला, संजय दादाच्या वेळेस मला हे खूप ऑड वाटलं होतं, बट नाव आय एम सो एक्सायटेड. तुम्ही असाल एक्सायटेड, पण मी आधीच सांगून ठेवते, माझ्या कानात पाणी गेलं नाही पाहिजे, अंजू दमदाटी करत हळूच म्हणाली. असं कसं, पाणी तर मी मारणारच, तो चेव आल्यासारखं म्हणाला. नंतर पस्तावण्याची वेळ येईल, मी आधीच सांगते, अंजू धमकी दिल्यासारखी म्हणाली. रुद्रांशने चमकून पाहिलं तिच्याकडे. मिसेस मोहितेंचा रुबाब चांगलाच वाढला होता. तू तर धमकी द्यायला लागलीस, त्यानं आश्चर्यानं विचारलं. हो मग, मिसेस रुद्रांश मोहिते आहे मी आता, अंजू त्याच्याकडे बघून म्हणाली. त्यानं भुवया उंचावल्या. तिनं हसूनच समोर मान केली. रुद्रांशनेही आता हसून दिलं. अरे शर्ट का ठेवलाय संगावर, काढ तो पटकन, कमलाबाई त्यांचा पदर कमरेला खोचून रुद्रांशला म्हणाल्या. रुद्रांशने तिरक्या नजरेनं अंजूकडे पाहिलं आणि शर्टची बटणं काढू लागला. अंजूने तिचा साडीचा पदर अंगाभोवती लपेटून घेतला. रुद्रांशने शर्ट काढून अंजूच्या मांडीवर ठेवला. तिनं डोळे मोठे करत पाहिलं त्याच्याकडे. अरे वा, आम्ही काही तुझा शर्ट हरवणार नाही ना वरदेव, विश्वास ठेवा आमच्यावर, अपर्णा हसतच म्हणाली. अंजूने लाजतच तो शर्ट पियाकडे दिला. दोघांचंही काकण सुटलं, उखाणे झाले. सगळ्याजणी त्यांना टीका लावून बाजूला उभ्या राहत होत्या. पूर्वीनं अंजूचे काळेभोर दाट केस मोकळे केले. अंजूला आता उघडल्यासारखं होऊ लागलं. रुद्रांशचीही काही वेगळी अवस्था नव्हती. कमलाबाईंनी अंजूच्या अंगावर पाणी ओतलं. इकडे अहिल्याबाईंनी पण रुद्रांशच्या अंगावर पाणी ओतलं. दोघांच्याही हाताला साबण वगैरे लावत होत्या त्या. अंजूला अजूनच कसं तरी होऊ लागलं. ते दोघेही चांगलेच भिजले होते. थोडा वेळ त्यांना तसंच पाण्याने आंघोळ घातली गेली. नंतर 5 जणींनी बाजूचे 5 कलश उचलून रुद्रांशच्या अंगावर पाणी ओतलं. नंतर ते पाणी अंजूच्या अंगावर ओतलं. तसं तिनं शहारून रुद्रांशच्या दंडाला पकडलं, कारण पाणी खूपच थंड होतं ते. तिनं स्वतःला सावरून त्याच्याकडे पाहिलं. तो ओठातल्या ओठात हसत होता. तिनं लगेच तिचा हात मागे घेतला आणि हसू लपवण्यासाठी खाली मान घातली. आता तोंडानं पाणी कानात टाकण्याची वेळ आली. भाऊजी, पाणी कानात गेलंच पाहिजे बरं, अपर्णा हसत म्हणाली आणि तिनं रुद्रांशच्या हातात तांब्या दिला. असं कसं जाऊन देईल ती, अंजू वहिनी जपून बरं, पाणी ब्रोच्याच कानात गेलं पाहिजे, सौरभ मागून मोठ्यानं म्हणाला. हो ग अंजू, दाखवून दे की तू त्याच्यापेक्षा कमी नाही आहेस, पूर्वीही अंजूला सपोर्ट करत म्हणाली. ताई, तू माझ्या टीममध्ये असशील असं वाटलं होतं मला, रुद्रांश तक्रारीच्या सुरात म्हणाला. आत्तापर्यंत होते की, आता मी माझ्या लाडक्या वहिनीच्या टीममध्ये, पूर्वी अंजूच्या खांद्यावर थोपटत म्हणाली. ईशानं उत्साहानं अंजूच्या हातात तांब्या दिला. अंजूनं रुद्रांशकडे हसून बघितलं आणि लगेच पदर डोक्यावर घेऊन कान झाकून घेतले. अगं बाई, हुशार आहे माझी सून, अहिल्याबाई तिचं कौतुक करत म्हणाल्या. माझा नातू पण काही कमी नाही हो, लगेच मागून आजीही आल्या. सगळेजण हसू लागले. दोघांनाही सुरुवात कशी करावी कळत नव्हतं. अरे लाजू नका, करा सुरुवात, कमलाबाई हसत ओरडल्या. अंजूने रुद्रांशकडे पाहिलं तर त्यानं तांब्या तोंडाला लावला होता. तिनंही मग तोंडात पाणी घेतलं. रुद्रांशने तिच्याकडे पिचकारी मारली, पण अंजूने बरोबर तोंड लपवलं आणि पटकन त्याच्याकडे वळून पिचकारी मारली. तोही काही कमी हुशार नव्हता. तो आधीच मागे झुकलेला होता. दोघेही कितीतरी वेळ प्रयत्न करत होते. शेवटी रुद्रांशने तिचा हात पकडून तिला ओढलं आणि तिच्या अंगावर पिचकारी मारली.
तिनं आश्चर्यानं पाहिलं त्याच्याकडे. तो हसला तसं तिनं चिडून तांब्यातलं सगळं पाणी त्याच्या तोंडावर फेकलं. अरे रे ब्रो, सौरभ रुद्रांशला चिडवत ओरडला. तसे सगळेजण मोठ्यानं हसू लागले. रुद्रांश पण तोंडावरून हात फिरवत हसला. अंजू बाई, आत्ताच जर असं आहे तर पुढे जाऊन काय होईल? मोहिते साहेबांना जास्तच मेहनत घ्यावी लागेल असं दिसतंय, अपर्णा तिचं हसू आवरत म्हणाली. अंजूने लाजतच हातात तोंड लपवलं. दोघांसमोर आता कुंकवाच्या पाण्यानं भरलेलं ताट ठेवलं गेलं. त्यामध्ये एक छोटी सुपारी होती. दोघांनाही आता 3-3 चान्स दिले जातील बरं. हातातली सुपारी समोरच्याला काढून द्यायची नाही. जो जिंकेल त्याचं घरामध्ये राज्य असेल. अपर्णा सुपारी घेत म्हणाली. तिनं ती रुद्रांशच्या हातात दिली. रुद्रांशने दोन्ही हातांमध्ये सुपारी घट्ट पकडली. अंजू आता सुपारी काढण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची मूठ सोडवणं म्हणजे... तिनं केविलवाण्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. त्यानंही लगेच मूठ सैल केली आणि अंजूनं सुपारी बाहेर काढली. ही चिटिंग आहे रुद्रांश दादा, सायली ते पाहून ओरडली. कुठे? माझी बायको कडक आहे बरं, तो अंजूकडे बघून हसतच म्हणाला. तो टोमणा होता तिच्यासाठी हे तिला बरोबर कळलं. तिनं आता त्याच्या हातातून सुपारी हिसकावूनच घेतली. अशी पकड ग आणि सोडू नकोस, पूर्वी तिला समजावत म्हणाली. रुद्रांश मान हलवतच हसला. तो एका हातानंच तिच्या हातातून सुपारी सोडवू लागला, पण तिनं तिची मूठ इतकी जोरात पकडलेली होती की खूप प्रयत्न करूनही त्याला तिची मूठ सुटेना. दादा, इज्जतीचा सवाल आहे, कम ऑन, सायली त्याला प्रोत्साहन देत ओरडली. रुद्रांश दुसरा हात लावणार तेच अहिल्याबाई म्हणाल्या. एकच हात, रुद्रांश भुवया उडवत म्हणाला. अगं पण तिने तर 2 हात. रीत आहे तशी, एकाच हातानेच काढायची, पूर्वी पण लगेच म्हणाली. अंजूने हसून खाली बघितलं. रुद्रांशने खूप प्रयत्न करूनही त्याला तिची मूठ सोडता येईना. अंजू त्याच्याकडे बघून भुवया उडवतच हसली. ओके, हरलो मी, माझी बायको खरंच कडक आहे, रुद्रांश हात वर करत म्हणाला. अरे रे काय तू, एक सुपारी सोडवता आली नाही तुला, मागून आजी ओरडल्या. आजी घाबरू नकोस, अजून 2 चान्स आहेत, रुद्रांश जागेवरूनच त्यांना ऐकू जावं म्हणून मोठ्यानं म्हणाला. दुसऱ्यांदाही अंजू पूर्ण जोर लावला आणि सुपारी बाहेर काढली, पण रुद्रांशला दुसऱ्यांदाही तिच्या हातातली सुपारी निघाली नाही. त्यानं आता तिसऱ्यांदा त्याची मूठ चांगलीच आवळली. अंजूला मूठ सुटेना. तिनं हळूच त्याच्याकडे बघून एक डोळा मिचकावला. त्यानं धक्क्याने तिच्याकडे पाहिलं तशी त्याची मूठ सैल पडली. अंजूने लागलीच त्याचा फायदा घेऊन पटकन सुपारी काढली. ये व्हेरी गुड अंजू, यू हू, पिया, मधू आणि ईशा टाळ्या वाजवत ओरडल्या. अरे हिनी, रुद्रांश बोलता बोलता थांबला. त्यानं अंजूकडे पाहिलं. ती खाली बघून गालामध्ये हसत होती. अच्छा जी, आता बघतो मी, रुद्रांश मनातच म्हणाला. अंजूने सुपारी पकडून त्याच्याकडे बघितलं. तो उजव्या हाताने सुपारी काढू लागला. तिनं आता ही मूठ घट्ट पकडली होती. रुद्रांशने हळूच त्याचा डावा हात बाजूला केला. त्यानं कुणाला कळणार नाही असा त्याचा कोपर तिच्या कमरेला घासला. अंजू जोरदार शहारली. तिची मूठ सैल पडलेली बघून रुद्रांशनं सुपारी सोडवली. आजी, सुटली बरं मूठ, तो हात वर करून म्हणाला. शाब्बास, आजीही तिथूनच त्याच्यावरून हात ओवाळत म्हणाल्या. रुद्रांशने अंजूकडे बघितलं. ती अजूनही त्याच्याकडे आश्चर्यानं बघत होती. त्यानं एक डोळा मिचकावला तसा तिच्या अंगावर काटा आला. तिनं झटकन नजर खाली वळवली. छातीतली धडधड तर केव्हाच वाढून गेली होती. त्याच्या तोंडातलं खोबरं तोडण्याची तर हिंमतच होत नव्हती तिची, तेही असं सगळ्यांसमोर. रुद्रांशनं तो खोबऱ्याचा तुकडा खाऊन घेतला. अरे काय तू, थोडा तरी धीर, बिचारा नवरेबाईला तुझं प्रेम तरी दे, पूर्वी त्याला मारत ओरडली. तिलाच नको आहे, रुद्रांशही हसत म्हणाला. अंजूने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. त्यानं हसतच मोठा तुकडा तोंडात धरला. तिनं लाजत नजर खाली ठेवून थोडासा तोडून खाल्ला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. चला चला आता, उशीर नको, थंडी वाजेल परत, कमलाबाई रुद्रांशला उठवत म्हणाल्या. अंजूला पण उठवलं त्यांनी. तिला त्यांच्याकडे पाठ करून उभं केलं गेलं. पूर्वी रुद्रांशला म्हणाली, हात ठेव रे तिच्या खांद्यावर आणि डोकं खाली कर. अपर्णानं ताट घेतलं. अंजूच्या पोटात आता गोळा आला होता. रुद्रांशनं तिच्या खांद्यावर हात ठेवले तशी ती त्या थंडगार स्पर्शानं थोडी शहारली. तिनं अंग चोरलं तसं रुद्रांश गालामध्ये हसला. अपर्णानं त्याच्या डोक्यावर आणि मानेवर कुंकवाचं पाणी ओतलं. तेच त्याची तिच्या खांद्यावरची पकड घट्ट झाली. त्यामुळं अंजू अजूनच शहारली. अंगावरचा केसनी केस उभा राहिला आता. कसंबसं स्वतःला नॉर्मल करत तिनं डोळे बंद केले. कसले भारी रिच्युअल्स असतात ग तुमचे, पिया हळूच मधूला म्हणाली. तू पण एक्सपिरियन्स करू शकतेस नंतर,
पियानं चमकून पाहिलं तिच्याकडे. मधूने हसून सौरभकडे इशारा केला. पियाला यावर काय बोलावं ते सुचेना. तिनं तिच्याकडे दुर्लक्ष करत समोर बघितलं, पण मनात एक हवा हवासा अनुभव होत होता तिला. त्या दोघांनाही पुन्हा पाण्यानं आंघोळ घातली गेली आणि टॉवेल देऊन आत नेलं गेलं. आजी वगैरे मोठी मंडळी आत गेले. मधू पण अंजूला मदत करण्यासाठी गेली. तितक्यात समीर ताणीला घेऊन संजयसोबत आला. समीर ताणीला शेतात फिरायला घेऊन गेलेला होता. काय, अंघोळ झाली? अरे यार, मला पण बघायचं होतं, तो तोंड बारीक करत म्हणाला. त्यात काय एवढं, आत्ता बघ, असं म्हणून सौरभने एक बकेट उचलली आणि सायलीवर खाली केली. सौरभ, ती मोठ्यानं किंचाळली. ती दुसरी बकेट घेऊन त्याच्या मागे पळाली. तो नेमका पियाच्या बाजूला पळाला. तू गेलास आता, असं बोलून सायलीनं पाणी फेकलं. त्याचवेळी सौरभने नेमका पियाचा हात धरून तिला मध्ये ओढलं. त्यामुळं त्याच्यासोबत तीही भिजली गेली. तिला क्षणभर कळलंच नाही काय झालं ते. थंडी वाजू लागली तशी ती अगदी समोरच उभं असलेल्या सौरभकडे बघू लागली. तोही तिलाच पाहत होता. पियाच्या नकळत ती त्याच्या नजरेत हरवून गेली. ईशा मोठ्यानं हसत त्यांच्याकडे बघत होती. तितक्यात तिच्याही अंगावर पाणी पडलं. आ, तिनं ओरडून बाजूला बघितलं तर समीर मग हातात घेऊन हसत होता. समीर, तू? ईशा ओरडली. तिथला तांब्या भरून घेऊन ती त्याच्या मागे पळाली. मामा, ताणीनं सौरभचा हात पकडून आवाज दिला तसा तो भानावर आला. पिया पण भानावर आली. स्वतःला सौरभच्या इतक्या जवळ बघून ती लगेच बाजूला झाली. तिचे लाल झालेले गाल बघणं म्हणजे पर्वणीच होती सौरभसाठी. तू मला गिफ्ट देणार होतास ना? तानी सौरभला म्हणाली. हो पिल्लू, चल, सौरभ तिचा हात धरत म्हणाला. पियाने त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकून लगेच नजर दुसरीकडे वळवली. सौरभ हसतच आत गेला. पियाला आताही खूप काही जाणवत होतं, पण काय ते तिला उलगडलं नव्हतं अजून. पण जे काही होतं तिला हवंसं वाटत होतं. ती स्वतःशीच हसून कपडे बदलण्यासाठी गेली. अंजू तयार झाली. ती साडी नीट करत बाहेर जाणार तेच रुद्रांश आत आला आणि त्यानं दरवाजा बंद केला. तशी ती गडबडून म्हणाली, अहो, कोणीतरी येईल. येऊ देत, रुद्रांश पुढे येत म्हणाला. तो तिला जवळ घेणार तेच ती त्याला थांबवत म्हणाली. तिथेच थांबा, मला हात लावायचा नाही. त्यानं प्रश्नाखातर भुवया उंचावल्या. बाहेर चिटिंग केलीत ना तुम्ही? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.